आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात पत्रकार सहदेव जाधव यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अखेर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवैध वाळू तस्करीचे वृत्तांकन केल्याचा राग मनात धरून तिघांनी जाधव यांच्या घरात घुसून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा व मालमत्ता प्रतिबंध अधिनियम तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. दरम्यान साकूर पठार भागात वाढत्या अवैध वाळू तस्करीसह इतर बेकायदेशीर धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे करत आहेत. हॅलो सर, काय आजच्या काय भावना आहेत, काय आता झालं होतं काय आणि त्याच्यानंतर काय झालं सगळं? आज खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस 3 दिवसापूर्वी या ठिकाणी याच पोलीस ठाण्यामध्ये रात्रभर ठिय्या मांडून मी आणि माझ्या पत्नीनं त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली, परंतु काही टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या ठरत होत्या. घारगाव पोलीस स्टेशनचे PI बाबासाहेब बोरशे यांना. त्यानंतर त्यांनी मला एक 2-3 दिवसामध्ये आम्ही हे दाखल करू, चौकशी करू द्या. चौकशी अंती आम्ही हा जो गुन्हा आहे तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल करतो. सध्या तुम्ही तक्रार अर्ज जो आहे तो आमच्याकडे द्या. तर माझी विनंती हीच होती की पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मला रिव्हॉल्वर दाखवण्यात आले ते आर्म ऍक्ट, ठीक आहे, आर्म ऍक्ट म्हणजे माझा आग्रह याच्यासाठी होता की माझ्या स्वतःसाठी नाही, परंतु या लोकांकडं जर बिना लायसन हे हत्यार असतील, रिव्हॉल्वर घेऊन फिरत असतील तर त्यांचा हा जो हेतू आहे हा हेतू नक्कीच समाजासाठी घातक आहे. समाजाच्या दृष्टीने मी म्हणत होतो की तुम्ही हा गुन्हा जो आहे आर्म ऍक्ट याच्या अंतर्गत दाखल करावा, परंतु ते म्हटलं की यांचं म्हणणं आलं घारगाव पोलिसांचं की ते आम्ही ते चौकशी केल्याशिवाय दाखल करणार नाही. अखेर त्यांनी चौकशी केली. चौकशी अंती त्यांनी आज त्या ठिकाणी मला बोलावून घेतलं आणि त्यांना सत्यता आढळली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून तो आज गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तर 2 दिवसामध्ये मी आज माझं त्या ठिकाणी विधान भवन या ठिकाणी मी आज आत्मदहन करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं. त्यानुसार मी आज मुंबई येथे गेलेलो होतो आणि परंतु घारगाव पोलिसांनी त्या ठिकाणी मला एक खात्री दिली की साहेब तुम्ही या, गुन्हा दाखल आम्ही करून घेतोय. आणि ज्या पद्धतीनं आम्ही चौकशी केली त्या चौकशी अंती असं आढळून आलेलं आहे की खरोखरच तुमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्या पद्धतीनं मी या अगोदर एक महिना होत आलाय तेव्हापासून मी सांगतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला जे आहे माझ्या घराची रेकी केली जाते. माझ्यावर वाळू तस्करांपासून मला धोका आहे. हा धोका कसा निर्माण झाला हे मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं. त्यांना एक निवेदन दिलं की माझ्या घरावर किंवा माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो आणि याच हे म्हणून आज माझ्यावर हल्ला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ह्या वाळू तस्करांनी केलेला आहे. वाळू तस्करच नाही तर हा जो माझ्या घरात रिव्हॉल्वर घेऊन आला हा स्वतः पुणे जिल्ह्यामधील काही पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी याच्यावर गुन्हे
एक सिरियस गुन्हे दाखल आहेत. यामध्ये नार्कोसारखे गंभीर गुन्हे याच्यावर दाखल आहे, गांजा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात करतोय. एक गेल्या 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी अकलापूरच्या एका शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या महाभागाने केला होता. तर नक्कीच हा महाभाग मला त्या दिवशी मारण्याच्या हितानेच हेतू ठेवूनच मला मारण्यासाठी आलेला होता. आणि सांगण्याचं तात्पर्य हेच की ह्या साकूर पठार भागामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालत आहे, या वाळू तस्करी मागे जे मी सांगत होतो की कुणीतरी राजकीय मोठा नेता या ठिकाणी या पठार भागातला पुढारी त्या ठिकाणी त्यांना अभय देतोय. आणि हे देखील मी एक रेकॉर्डिंग आपल्याला काही दिवसांपूर्वी मी पत्रकारांना दिलेले आहे, तसेच पोलिसांना पण दिलेले आहे. पोलिसांकडून पत्रकारांना गेलेले असेल माहित नाही, परंतु या भावनेतून या ठिकाणी ह्या जो नेता आहे हा स्पष्ट भाषेत सांगतोय की साहेब, हा जो गुन्हा जो आहे, हा जो व्यक्ती जो आहे याच्यावर याला ठोका, याला ठोकून काढा, याला मारा, याचे हातपाय टंगडे तोडा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा जो राजकीय नेता आहे हा त्या वाळू तस्करांशी बोलताना म्हणत आहे की हा जो आहे हा माजलाय, घाणेरड्या प्रकारच्या अश्लील भाषेत शिवीगाळ करतोय आणि याला ठोकून काढा, याचे हातपाय तोडा आणि हा काही साकूरचा भाई नाही, तुम्ही याला हाना, असं वाळू तस्करांना उद्देशून या ठिकाणी हा युवा नेता जो आहे हा त्या ठिकाणी त्या वाळू तस्करांना उचकावत आहे. तुमच्याच्यानी होत नसेल तर पारनेर मधील वाळू तस्करांना सांगा, पण याचा बंदोबस्त करा, याचे हातपाय टंगडे तोडा, अशा भाषेत या ठिकाणी ही रेकॉर्डिंग मी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिली आहे आता आणि पत्रकारांना पण दिलेली आहे. तर आज गुन्हा दाखल करताना पोलिसांनी माझ्याशी म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे, मला न्याय दिलेला आहे, मला संरक्षण देण्याची त्यांनी हमी दिलेली आहे. त्यामुळं आता या ठिकाणी मी घारगाव पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी डॉक्टर सोनवणे साहेब यांचं देखील मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मला एक सांगा, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला बरोबर. काय भावना आहे? नाही, खऱ्या अर्थानं पत्रकार हा समाजासाठी फार गरजेचा विषय बनलेला आहे. कारण की ज्या पद्धतीने त्या व्यक्तीवर हल्ला झाला, गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला, त्या अर्थी त्या माणसाला आपली गरज वाटली. कारण की पोलिसांकडून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचा विलंब होतो त्या दृष्टीनं पत्रकार त्या ठिकाणी उतरतो. परंतु हा पत्रकार उतरत असताना त्याच्याकडे कुठलंही हत्यार नसतं किंवा त्याला स्वसंरक्षणासाठी सुद्धा काही नसतं. अशा वेळेस काय होतं की किमान पत्रकारांवर जर हल्ला होत असेल, पत्रकारांवर जर काही वेगळी वेळ माझ्यावर जी आली ती, तर त्यावेळेस जर कायदा भक्कम उभा राहिला, एखादा कायदा भक्कम उभा असेल तर इथून पुढं असे गुन्हे जे आहेत, असे गुन्हेगार करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. त्यामुळं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासनाचे सर्व सरकार, या महाराष्ट्र सरकाराला म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी हा कायदा अस्तित्वात आणला. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.